मंडळी, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि पवार कुटुंबीय यांनी गेल्या काही दिवसापासून अक्षरशः रान तापवायला सुरुवात केली आहे। त्यामुळे शिंदे गट, भाजप हे जरी काही फरक पडत नाही असं म्हणत असले तरी ठाकरे बंधूंच्या युतीने नाही म्हटलं तरी ते एक पाऊल मागे सरून सावध प्रतिक्रिया देत आहेत। ठाकरे भावांची युती होतानाच तिकडे ज्येष्ठ पवार साहेब धाकट्या पवार साहेबांना म्हणजेच अजितदादांच्या मांडीला मांडी लावून बसलेत। त्यामुळे सगळ्यांच्याच भुवा येऊन चावल्यात। त्या शरद पवार साहेबांनी काही दिवसांपूर्वी केलेलं वक्तव्य, आज राष्ट्रवादीच्या पक्ष स्थापनेला 26 वर्ष झाली त्यानिमित्ताने सुप्रियाताईंनी केलेले दादांसोबत जाण्याचं एक वक्तव्य आणि तिकडे ठाकरेंनी सुद्धा बातमी समजेल लवकरच असं एक केलेलं वक्तव्य, या सगळ्यातून नेमकं काय सुरू आहे अशी शंका नक्कीच निर्माण होते। एकीकडे राज प्लस उद्धव तर दुसरीकडे अजितदादा प्लस शरद पवार साहेब, ही नेमकी कशाची नांदी म्हणायची? भाजपला घेरायचा हा छुपा डाव म्हणायचं का? सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, ठाकरे पवार गटाने गेल्या काही दिवसात युती करण्याची बातमी काय दिली त्यावर महाराष्ट्रात दोन ठाकरे एकत्र येण्याने एकच जल्लोष झाला। महेश मांजरेकरांनी घेतलेल्या एका मुलाखतीत राज ठाकरे बोलले की महाराष्ट्राच्या हितासाठी मी सगळे हेवे दावे वाद विसरायला तयार आहे। हा इशारा उद्धव ठाकरेंना होता। यावर उद्धव ठाकरेंनी लगेच एक पाऊल पुढे येत मीही याला तयार आहे असं सांगितलं आणि महाराष्ट्रभर मनसे उबाटा गटाचे बॅनर लागले। ठाकरेंच्या युतीची चर्चा राजकारणाच्या तव्यावर गरम असताना मग पवार साहेब तरी कसं मागे राहतील? त्यांनीही या गरम तव्यावर आपली भाकरी टाकली आणि दादांच्या मांडीला मांडी लावून इशारा दिला आणि सांगितलं की दादा काय आणि मी काय एकच की, मग पक्ष तरी कसे वेगळे असतील? झालं, पब्लिकला पवार साहेबांचा हा डाव कधी नव्हते ते कळला आणि दादा गट साहेब गट एकमेकांना शुभेच्छा देऊ लागले। आणि आज तर राष्ट्रवादीचा 26वा वर्धापन दिन, यावेळी सुप्रिया सुळेंनी नेमकं एक वाक्य बोलून काहीतरी इशारा दिला हे नक्की। दादांसोबत जायला कसलीही कालेमर्यादा नाही असं बोलून ताईंनी अजून यात नव्यानं भर घातली। आता मंडळी, हे झालं सगळं पवार ठाकरेंच्या युतीचं, पण यातनं साधलं काय जाईल? तर एकीकडे भाजप फुल ताकदीने सत्तेत आल्यापासून शिंदे गट तसेच दादा गटाला फारसं वजन देत नाही। त्याचं एक ताजं उदाहरण म्हणजे छगन भुजबळ। दादा गटात आल्याने माजी मुख्यमंत्री असलेले छगन भुजबळ मंत्रिपदापासून वंचित होते आणि मध्यंतरी त्यांनी ते मिळत नसल्याने खंतही व्यक्त केली होती। मात्र अचानक छगन भुजबळ यांचं मंत्रिपद जाहीर झालं आणि ते मंत्री सुद्धा झाले। मात्र संजय राऊतांनी यावर खुलासा केलाय की मंत्रिपद मिळणार हे दादा गटाला माहीत तरी होतं का? एकूणच राऊत म्हणाले की भुजबळांना मंत्री केलं हे दादांना न सांगता झालेलं काम आहे। राजकीय तज्ज्ञ असं म्हणतात की भुजबळांना भविष्यात भाजपमध्ये घेण्याचा हा प्लॅन आहे। एकूणच यातून दादा गटाला भाजपने शह दिला हे तर स्पष्ट दिसतं। आता त्या शिंदे गट सुद्धा भाजपच्या राजकारणाचा वेळोवेळी बळी ठरतोय। फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून तर फडणवीसांनी आपलं वर्चस्व ठेवल्याचं कळून येतं, कारण विधानसभेला 100% भाजप असा नारा दिला गेला होता आणि तशाच सीट ही आल्याने भाजपने दबावगट तयार केला होता। त्यामुळे शिंदे गटातील आमदार हे भाजपवर अधूनमधून टीका करत राहतात। आता ठाकरे तसेच पवार युतीने भाजपला कुठं धक्का बसू शकतो? सगळ्यात पहिलं आहे ते मुंबईमध्ये। मंडळी, मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये मुंबई भाजपला काही करून आता हवी आहे। महाराष्ट्रात त्यांनी 100% भाजपा करून शिंदे गटन दादा गटाला ही जागा दाखवली होती। त्यावर आता मुंबई महापालिका ही भाजपला एक हाती पाहिजे। त्यामुळे भाजपने फुल ताकद लावली आहे। बरीचशी मोठी ऑफिस गुजरातला गेल्याने मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे अशी टीका होते। तरीही भाजप या निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचं घोषित करेल असं काही न वाटते। त्यातच आता ठाकरे बंधूंनी जर युती केलीच तर भाजपला हे जड जाईल, कारण मुंबईचा मराठी मतदार हा सगळा ठाकरेंना मत देईल। पर्यायी एक हाती सत्तेचं गणित ठाकरे बिघडवू शकतात। त्यामुळे भाजप इथे मंडळी बॅकफूटला येईल आणि इतके दिवस दोन्ही ठाकरेंना जी हक्काची मुंबईतून ताकद हवी होती ती मिळेल, कारण मुंबई आणि ठाकरे हे समीकरण कधीच कमी होणार नाही असं आहे। यातून शिंदे गटाने भलेही स्वतंत्र मुंबई मनपा लढली तरी त्यांनाही फारसं काही हाती लागणार नाहीये, कारण ठाकरेंचा करिश्मा मुंबईत चालू शकतो। एकीकडे मुस्लिम मतदार उद्धव ठाकरेंकडे वळला असला तरी राज ठाकरेंनी आक्रमक हिंदुत्व घेत मशिदीसह मंदिरावरील भोंगेही काढा असं सांगितलं होतं। त्यामुळे राज यांचं हिंदुत्व सुद्धा मतदारांपर्यंत पोहोचेल असं बोललं जातं। काँग्रेस यात मागं सरेल। भाजप मुंबईत ठाकरेंमुळे जरी मागे पडली तरी शिंदे गटाला ती हाताला धरून बेरीज वाढवेल। मात्र तरीही दोघांनाही ठाकरेंमुळे फारसं काही करता येणार नाही असं बोललं जाते। यातच राष्ट्रवादीची ताकद ठाकरेंना मिळेल, मात्र काँग्रेस किती मदत करेल हे सांगू शकत नाही। हे समीकरण मुंबईत सक्सेस झाल्यावर ठाकरेंना महाराष्ट्रात पाय रोवता येतील। गेली काही वर्षे शहर तसेच निमशहर भागात असणारी मनसे यामुळे महाराष्ट्रात पाय रोवेल। एकीकडे अमित ठाकरेंना भाजपने पाडलं असा मनसेचा कार्यकर्त्याकडून आरोप केला गेला होता। राज ठाकरेंच्या भाषणातून बोलताना सुद्धा ते दिसलं होतं की अमित यांना भाजप मदत करेल, मात्र सगळं गणित फिरलं। त्यात राजू पाटील ही पडले। आता एका आमदाराचा पक्ष शून्यावर आला, त्यामुळे मनसे हा वचपा ठाकरेंच्या युतीमार्फत घेणार का? तसेच महत्त्वाचं म्हणजे मुंबई ठाकरेंची ताकद व नाव मोठे, शिवाय तिथेही हिंदी विरुद्ध मराठी हा वाद कायम असतो। त्यामुळे एकूणच मराठी माणसाला ताकद हवी असेल तर मनसे व उबाटा गट
हवा असं बोललं जाते। यामुळे ठाकरेंच्या युतीने मुंबई ठाकरेंना सेफ जाईल असं तरी दिसतंय। यासोबतच उद्धव ठाकरेंचं संघटन आणि तळागाळापर्यंत पोहोचलेलं नेटवर्क राज यांना फायदेशीर ठरेल आणि सबकुछ भाजपा म्हणणाऱ्या भाजपाला सक्षम विरोधक लाभेल असं यातून दिसतंय। कारण ठाकरेंना छुपी मदत ही मिळू शकते असं बोललं जातं। या शिंदे गटाची ही भाजपच्या आडून वाढणारी ताकद कमी होईल असं बोललं जातंय। यामुळे शिंदेंना दोन्ही ठाकरे जड जाऊ शकतात। आता राहिले हे पवार साहेब आणि अजित पवार, या दोघांनी युतीबद्दल केलेल्या काही इशाऱ्यानंतर चर्चा सुरू झाली। शरद पवारांनाही आता काही धक्के बसतायत, त्यामुळे सुप्रियांसमोर सुद्धा पक्ष टिकवण्याची जबाबदारी मोठी आहे। त्यामुळे दादा गटाशी युती करणं तसंच शरद पवार गटाला हे फायदेशीर ठरू शकतं। अजितदादा सत्तेत आहेत, शरद पवार विरोधी गटात, दोघांची ताकद तशी चांगली आहे। भाजपला दादा हवेत, कारण भाजपला ग्रामीण भागात पोहोचायला अजितदादा हे गरजेचे आहेत। दादांची ग्रामीण व सहकार क्षेत्रातील समज ही भाजपपेक्षा चांगली आहे, त्यामुळे भाजपला ही पवार युती परवडणारी नाहीये। शरद पवार सत्तेशिवाय बसू शकत नाहीत हे अनेक जण बोलतात, त्यामुळे पुढचे ठाकरे व पवार गट एकत्र येण्याचे डाव भाजपला घेरायला पुरेसे आहेत असं बोललं जाते। कारण भाजप भलेही संख्याबळाने मोठं असलं तरी वाढती महागाई, सिस्टीमवर पकड नाही, यामुळे सामान्य जनता वैतागली। त्यातच भाजप नेत्यांचे काही वक्तव्य यामुळे भाजपची एकहाती सत्ता भाजपला अडचणीत आणेल असं अनेक जण बोलतायत। त्यामुळे फक्त संख्याबळ पुढे करून भाजपला ही निवडणूक जिंकता येणार नाहीये हे त्यांनाही समजले आणि लोक या फोडाफोडीच्या राजकारणाला वैतागले असल्याने ठाकरे पवार युतीचं स्वागत करतायत असं एकूण दिसतंय। मात्र एकीकडे पवारांची युती व्हावी हे कार्यकर्त्यांना वाटते, नेत्यांना मात्र त्यांच्या सोयीसाठी ही युती टाळावीशी वाटते। कारण ठाकरे गट असो की दोन्ही पवार गट, या गटातील दोन्हीकडचे नेते जर ही युती झाली तर त्यांचे पत्ते कापले जातील असं बोलतायत। त्यामुळे या युतीवर आता दोन्हीकडचे पक्षप्रमुख काय भूमिका घेतील यावर सर्वांचं लक्ष आहे। कारण या युतीने बंडखोरी सुद्धा थांबली जाईल असं बोललं जाते आणि भाजपमध्ये आधीच गर्दी झाल्याने शिंदे गट हा पर्याय असला तरी तिथेही भाजपसारखी स्थिती आहे। त्यामुळे पवार ठाकरे त्या मानाने सेफ असतील असं बोललं जाते। भाजपने प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं केलेलं राजकारण, यामुळे प्रादेशिक पक्षांची झालेली गोची आणि 100% भाजपा म्हणत भाजपची दादा तसेच शिंदे गटावर होणारी कुरघोडी आणि एककल्ली कारभार, यामुळे जनता सुद्धा विरोधी पक्षात कुणी असावा या भूमिकेत आलेली आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुका तसेच मनपा निवडणुका यात शरद पवार, अजितदादा गट आणि ठाकरे बंधूंची युती ही महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा प्रयोग ठरेल। मात्र भाजपला याचा किती फायदा तोटा होईल आणि महत्त्वाचं शिंदे गट यावर कसे राजकारण करेल हे पाहणं औत्सुक्याचं मंडळी असणार आहे। यात भाजपकडून जर समजा दादा गड गेला तर भाजपचं ग्रामीण राजकारण बऱ्यापैकी संपेल, कारण भाजपकडे ग्रामीण नेता म्हणून मोजके लोक सोडले तर कोणीही नाहीये। मुंबईसाठी फक्त शिंदे गट त्यांना तारू शकतो। मात्र ठाकरे तसेच पवार युतीने 100% चाललेली भाजप थोडं नमतं घेईल असं दिसतंय। याचा नकळत फायदा जर एकत्र लढले तर जागा वाटपात शिंदे नाही होईल, त्यामुळे याचे ठाकरे पवार युतीचे लाभार्थी शिंदे सुद्धा असतील। मात्र मुंबई कुणाची तर ठाकरेंची हे समीकरण आता ठाकरेंना पुन्हा नव्याने जोडायचे। त्यासाठी सगळं मागे ठेवून ठाकरे एक झाले तर मुंबई त्यांचीच राहील आणि आवाज कुणाचा, शिवसेनेचा ऐवजी आवाज कुणाचा तर ठाकरेंचा, ही नवी घोषणा तयार होईल। भाजप मात्र स्थानिक स्वराज्य निवडणुकातून मागे सरेल आणि पवार ठाकरेंचा तोच प्लॅन आहे। त्यामुळे ही दोन्ही गट एकत्र येण्याचं राजकीय डाव टाकायला सुरुवात झाली। मात्र डाव आता कुठे सुरू झाला असला तरी कोण कुणाला चेकमेट करेल हे समजेलच। मात्र मतदार या सगळ्यावर लक्ष ठेवू नये आणि फोडाफोडीच्या राजकारणात भलेही मतदार थकला असला तरीही नवी समीकरणे मतदाराला मतपेटीपर्यंत आणायला सक्सेस ठरतात का हेही महत्त्वाचं। आणि त्याहून महत्त्वाचं की भाजप या दोन्ही युत्यांमुळे किती बॅकफूटवर जाईल हे निवडणुकीतच समजेल। कारण पवार ठाकरे यांच्या नवयुतीमुळे शिंदे गट तसेच भाजपकडून सावध भूमिका येणं यावरून भाजप सुद्धा एक पाऊल मागं सरलंय की काय असं सध्या तरी दिसून येते। पण मंडळी, या सगळ्यावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? ठाकरे बंधू आणि दादा गट तसेच शरद पवार गट ही युती झालीच तर भाजप व शिंदे गट बॅकफूटला जाईल का? कमेंट करून जरूर सांगा। तसेच विशेष भारीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी FB या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।